पुणे लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी हादरलेल्या 12 तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या 2 घटना घडल्यात। सांस्कृतिक पुण्याला नेमकं झालंय काय हा सवाल उपस्थित होतोय। वानवडीत स्कूल बस चालकाकडून 2 चिमुकल्यांवर अत्याचार झालेले आहेत, तर कोंढव्यात रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय। या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे। पाहूया आपण सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणतात। अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। पुण्यात हे काय सुरू आहे? बोबदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे। पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतातच आहे। या घटनांना पायबंद घालण्याकरता गृह खातं काही करताना दिसत नाहीये। दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांकरता सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागतंय। शासनानं या घटनेतील आरोपींना गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सुप्रिया सुळे मागणी करतायत। या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे। खरं ते लाजिरवाणं आहे आपल्याला, कारण हा सावित्रीबाई फुलेंचा, जिजाऊचा, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी महिलांवर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी, किळसवाणी आहे। आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे। आणि ही लागोपाठची घटना, कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेला नाही, बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।